आज आहे डे 3 इन उदयपूर इन राजस्थान। आज आम्ही फिरणार आहोत उदयपूर सिटी। सो आत्ता आम्ही सकाळी सकाळी उठून आमची तयारी झाल्या आहेत। ही आहे आमच्या रूमची बाल्कनी विथ नाईस व्ह्यू, तुम्हाला मी दाखवते। हा आमच्या रूमच्या बाल्कनीतून व्ह्यू होता सगळा। दिस इज द बाल्कनी। ही आहे आमची रूम। ही होती आमची रूम, जिथे आता खूप पसारा आहे। इकडे चालू आहे तारक मेहता। आता आमची निघायची तयारी सुरू आहे। आता आम्ही निघू या। आत्ता आम्ही सकाळी सकाळी जोधपूर स्वीट्समध्ये करतो आहोत नाश्ता पोह्यांचा। खूप सुंदर उत्कृष्ट पोहे आहेत तिकडे, आम्ही खातो आहे। आत्ता आम्ही आहोत उदयपूरच्या गल्ल्यांमध्ये आणि आज इकडे होळी आहेत। सगळे लोक रंगलेले आहेत। सगळे होळी खेळायला चालले। सगळे रंगांनी रंगलेले आहेत। सगळे इकडून येत आहे म्हणजे ते काहीतरी असेल सिटी पॅलेस जवळ। माहित असेल ना हे असं खेळतात। फॉरेनर्स पण आले आहेत इकडे रंगपंचमी खेळायला। म्हणजे नाहीच इकडे, हे कुठे दुसरीकडे चालला हा रस्ता। जाऊ दे ना, पुढे जाऊन बघू ना। तिथे बॅरिकेड लावून तर काय करणार? हे बघा, दुसऱ्या ठिकाणी जाऊ दे। तर दुसरं कुठल्या ठिकाणी? फॉरेनर्स। आता आधी वॉटरफॉल। आता आम्ही आलो आहे उदयपूरच्या लेक पिचोलाला। असा सुंदर व्ह्यू आहे। असं वातावरण आहे परिसराचं। आता आम्ही बोटिंग करायला चाललो आहोत। आत्ता आम्ही करतो आहोत बोटिंग। पण छान ग्रीनच दिसलं असतं छान। इकडे बघ, वो दिखाओ पिला वाला कंप्यूटर। तुमचा बाबा तुमच्याकडे दिला।
ही आहे उदयपूर सिटी आणि आम्ही आत्ता आहोत रोपवेमध्ये. मला ही पर्स जरा वेगळी वाटली म्हणून तिला म्हटलं घे. तिला आधी मी दाखवली होती. हो का? मग तुझ्या आधी विचार. आत्ता आम्ही थांबलो आहोत जेवायला. उदयपूरचं एक मंदिर आहे जिथे रोपवेनी चढायचं असतं. आता आम्ही रोपवेनी आलो आहोत वरती आणि आता आम्ही इकडे थांबलो आहे या छानशा हॉटेलला. रोपवे आहे इथे बाहेर. आम्ही आता वरती आहोत आणि इकडून आता वर एक मंदिर आहे. आम्ही आता तिकडे जाणार आहोत. आता आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे. हा आहे उदयपूर सिटीचा व्ह्यू. मस्त लेक इकडे. ही अख्खी सिटी आहे उदयपूरची. खूपच उत्कृष्ट व्ह्यू आहे हा. जेवण वगैरे करून झालंय. आता आम्ही जाऊ दर्शन घ्यायला जी देवी वरती आहे तिचं. आत्ता माझे हात वगैरे धुवून झाले. आता आम्ही निघू. इकडे आई थांबलेली आहोत ती आमच्यासाठी. हा सगळा उदयपूरचा व्ह्यू आहे आणि इकडे मोस्टली सगळेच घरं व्हाईटच आहेत. हे बघा, वाव, ट्रेनचा आवाज. आणि इथे मेन प्लस पॉइंट काय माहिती का? सगळे ब्राऊन आणि रेड नाही सॉरी ब्राऊन आणि व्हाईट. लाईक वरचं ब्राऊन आहे आणि बाकी घरांच्या वॉल्स व्हाईट आहेत सगळ्या. इकडे जिथे बघावं तिथे सुंदरच वाटतंय बघायला. सारखा कॅमेरा काढून मी इथं व्हिडिओ काढते फक्त, कारण की इकडचा व्ह्यूज इतका सुंदर आहे. आलो आहे मंदिरात. ही बघा खारुताई. मला एक फ्रेंड भेटली खारुताई. आता आम्ही इथे फ्रूट्स खातो आहे मंदिराच्या बाहेर. घेतली मी. खूप गरमी आहे इकडे त्यासाठी. आता आम्ही परत रोपवेनी चाललो आहे खाली. आमचं वरचं दर्शन झालंय, आमचं वरती जेवण पण झालं आणि आम्ही थोडं सगळे फ्रुट्स पण खाल्ले हायड्रेट होण्यासाठी. परत आता आम्ही परत चाललो आहोत खाली. झालंय कमी झालंय. तो मगाचा लेक होता जिथे आम्ही बोटिंग केली. परवा आलो आम्ही. परवा सकाळी निघालो रविवारी. चित्तोडगडचा फोर्ट वगैरे पाहिला, चित्तोडगडचा किल्ला. हा सगळं उदयपूरचं लेक जवळचं वातावरण आहे सनसेटच्या टायमिंगचं. खूपच सुंदर वातावरण आहे आत्ताचं सनसेटमुळे. वाव, मला YJHD मूवी आठवतीये.
काहीतरी वेगळंच नाव आहे त्याचं. एकदम उत्कृष्ट सनसेटच्या वेळेस आम्ही आलो आहे या लेकला, फतेसागर लेकला. फतेसागर लेक. इतकं सुंदर वातावरण आहे इथे, खूपच छान वाटतंय. इथे सुंदर बदकं चाललेत. आम्ही आत्ता आहोत फतेसागर लेकला आणि खूप छान सनसेट होतो इकडे. ऑलमोस्ट झालाय पण इथे खूप छान वाटतंय. खूप छान वातावरण इकडे. इकडे आई बाप्पांचे फोटो काढतोय दादा. खूपच मस्त वाटतं इकडे. वाव. कुठलं तरी गार्डनला जायचंय ना. ते पण किती किलोमीटर मला बघून घ्यायचं. 8 मिनिटं म्हणतो. 2.7 किलोमीटर. कुठलं गार्डन? 3 किलोमीटर 8 मिनिटं सांगतो ते. काय गार्डन? राणीबाग. राणी गार्डन. राणी. काय बोलतो मी? हे राणी रोड आहे तिथं. राणी गार्डन बघायचं ना आपल्याला. हा ॲक्च्युअलमध्ये सनसेट इतका सुंदर दिसतोय. आत्ता कॅमेरामध्ये तेवढं कॅप्चर नाही होते सुंदरता त्याची, पण तो इतका सुंदर दिसतोय की मला असं ते बघत राहावं असंच वाटतंय फक्त. इथे हे लोक डिस्कशन करताय की आता पुढे कुठे जायचं आणि मी इथे कारचा डोअर असं ओपन ठेवून इथे बसली आहे सनसेट बघत. खूपच सुंदर दिसतं इथे. मला मागे नाही लावतोय बघा. इकडून जास्त ते जवळ दिसतंय बघ ते समोरचं. हाय गाईज, स्वतः आम्ही आलो आहोत परत रूमवरती. आम्ही काल जी रूम घेतली होती तिकडेच आज आम्ही परत स्टे केला आहे. आजचे आमचे उदयपूरचे ठिकाणं बघून झाले. आमचं फक्त सिटी पॅलेस राहिलं होतं कारण की सिटी पॅलेस आज बंद होतं बिकॉज ऑफ होळी, म्हणजे की रंगपंचमी. त्याच्यामुळे आज सिटी पॅलेस बंद होतं. तर आता ते आम्हाला उद्या बघावं लागणार आहे. त्याच्यासाठी आज आम्हाला परत एक दिवस इकडे स्टे करावा लागला आहे. सो आता आम्ही परत काल जी रूम घेतली होती तिकडे चालू आहे स्टे करण्यासाठी. आता आम्ही जेवण पण रूमवरच मागवलं आहे. दिल ना दिया, दिल ना दिया, लपेटा, दिल ना दिया. हा अशा अवस्थेत पडलाय की मी मला पूर्ण दाखवूही नाही शकत. याचा चेहराच मी तुम्हाला फक्त दाखवेल. मी तुझा गुरु आहे हे सांग. ब्लॉग माझ्यामुळे स्टार्ट केलंय. आयबी वाईन्स. हा असा गुरु आहे माझा. यांचं पेज आहे IB वाईन्स म्हणून इन्स्टावरती आणि यूट्यूबला पण आहे. ते पण सबस्क्राईब दिल करून ना टाका. दिया. सो आता आम्ही आहोत इकडे. आता आमचं जेवण आहे रूमवर. आम्ही इतकं ऑर्डर केलंय. आता आम्ही ते खाऊ. आणि इकडे दादांनी लावून टाकलाय भुलभुलैया मूवी. कारण की त्याचं म्हणणं आहे की इकडे आपण जे आलोय उदयपूरला जे आपण आलोय ते उदयपूरचं वातावरण थोडंसं त्या मूवीचं जसं आहे परिसर अँड ऑल दॅट त्या मूवीमध्ये तसाच टाईपचं आहे. सो म्हणून त्यांनी तो पिक्चर लावला आहे. बट आता मी तुला बिग बॉस लावायला लावणार आहे बिकॉज बिग बॉस इज द फर्स्ट प्रायोरिटी. आणि हे बघा असं यांनी लावलंय. नागा बाबा. सो या बाबा. हे जे समोर हॉटेल दिसतंय ना डॉल्फिन, तिकडून आम्ही जेवण मागवलं आत्ता. आणि आमच्या या रूमच्या खालीच ला पिनोसचा पिझ्झा पण आहे जो मी दादाला बोलली होती की खायचा का, पण दादाचं म्हणणं होतं की त्याच्याने आपलं पोट नाही भरणार. सो आता आम्ही इकडे आहोत. आणि हा कुठला अवस्थेत उभा आहे इकडे गॅलरी. मग आता पण काय असं भारी कपडे घालून बसू का दिवसभर? एकतर इतके जड कपडे घातलेले होते. मी याचा फक्त तुम्हाला चेहराच दाखवेल. हा, कारण मी काहीच घातलेलं नाही. नंगा पुंगा आहे ना. या असा व्ह्यू आहे आमचा. जसा मी तुम्हाला सकाळी दाखवला होता गॅलरीतून कसा व्ह्यू आहे, तर आत्ता नाईटला असा व्ह्यू आहे. सो इथे मी रूममध्ये आहे. यप्पा. हो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे
पप्पा हॅपी बर्थडे टू यू. तू नाही येते अजून. आहा पकड पकड. फोटो काढले का मधून मधून? हॅपी बर्थडे पप्पा. होय.